नमस्कार मंडळी. आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कधी तुमच्यासोबत असं झालंय का, की लहानपणी शाळेत असताना शाळेमध्ये पेपर होता गणिताचा, पण तुम्ही अभ्यास मात्र इतिहासाचा केलात आणि मग अर्थातच पेपर अतिशय अवघड गेला. किंवा असं केलंय का, की दोन वेगवेगळ्या रंगाचे मोजे गडबडीमध्ये पायामध्ये अडकवले आणि अख्खं गावभर फिरून आलात आणि घरी आल्यानंतर कळलं, की तुम्ही हे काय केलं होतं? आता मला सांगा, ह्याच्यामध्ये बेंधळेपणा कुठला आणि धांदरटपणा कुठला? तुम्ही म्हणाल फरक तो काय? दोन्ही सारख्याच तर गोष्टी आहेत. पण तसं नाही. त्यात एक सूक्ष्म फरक आहे. धांदरटपणा म्हणजे कृतीतला गोंधळ आणि बेंधळेपणा म्हणजे विचारातला गोंधळ. जेव्हा तुम्ही चुकीच्या पेपरचा अभ्यास केला होतात ना, तो होता बेंधळेपणा. आणि जेव्हा तुम्ही चुकीचे मोजे पायात घातले होते, तेव्हा तो होता धांदरटपणा. आता मला तुमच्या वेंधळेपणाचे आणि धांदरटपणाचे किस्से खाली कॉमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.